तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, 25 जूनपर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागात दमदार पाऊस झाला आहे. परंतु सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिवच्या काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. पण आता घाबरू नका. आज 27 जूनपासून या प्रलंबित पट्ट्यांमध्ये पाऊस सुरू होत असून 1 ते 8 जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पाऊस पडेल आणि सर्वांच्या पेरण्या पूर्ण होतील. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर राज्यात ठिकठिकाणी भयंकर अतिवृष्टी होण्याचा अंदाज, असा महत्त्वपूर्ण संदेश हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी थेट आपल्या शेतातून दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस. मराठवाड्यामध्ये परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 27 जूनच्या रात्रीपासून पाऊस सुरू होऊन तो थेट 8 जुलैपर्यंत सक्रिय राहील. हा पाऊस दररोज भाग बदलत वेगवेगळ्या तालुक्यात आणि गावात हजेरी लावेल. तर विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये 28 जून ते 8 जुलै दरम्यान दररोज जोरदार पाऊस पडेल. पावसाअभावी वंचित राहिलेल्या भागातही या 10 दिवसात चांगला पाऊस होऊन पेरण्या पूर्ण होतील. तर 1 ते 8 जुलै मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मुसळधार आणि अतिवृष्टी. मुंबई, पुणे, संगमनेर, अकोला, ओझर आणि विघ्नहर कारखाना परिसरात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस कोसळेल. तर उत्तर महाराष्ट्र आणि धरण क्षेत्रात नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस काहीसा लेट असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिथे इतका प्रचंड पाऊस पडेल की जमिनीची पातळी लक्षणीयरित्या वाढेल. या पावसामुळे निळवंडे आणि गंगापूर धरणासह प्रमुख धरणांच्या कॅचमेंटमध्ये एरियामध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होऊन नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सूचना. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाचे झुकते माप थोडे कमी राहू शकते. सोलापूर, सांगली पट्ट्यात तर शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत ईदभर म्हणजेच पुरेशी ओल तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या. तर धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.